नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येला महत्त्व असते, पण वैशाख महिन्यातील अमावस्या, ज्याला सत्तू अमावस्या किंवा सतवाई अमावस्या असेही म्हणतात, ती अत्यंत विशेष मानली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2026मध्ये वैशाख अमावस्या नेमकी कधी आहे, पूजेचा आणि स्नानाचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करावेत. चला तर पाहूया. अमावस्या तिथी आणि मुहूर्त. 2026मध्ये वैशाख अमावस्येच्या धार्मिक शास्त्रानुसार तिथी आणि खालीलप्रमाणे असेल. अमावस्या प्रारंभ 16 एप्रिल 2026 रात्री 8:11 अमावस्या समाप्ती 17 एप्रिल 2026 संध्याकाळी 5:21. शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी असते, तोच दिवस स्नानासाठी आणि व्रतासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे 17 एप्रिल 2026 शुक्रवार हाच वैशाख अमावस्या असेल. शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:25 ते 5:19. अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:51 या काळात केलेली दाने अतिशय फलदायी ठरतात. प्रातःकाळ पूजा मुहूर्त सकाळी 4:47 ते 5:54. संध्याकाळची पूजा व दीपदान सायंकाळी 6:47 ते 7:54. अमावस्येचे विशेष महत्त्व. या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे, जो शुभ कामासाठी अत्यंत लाभदायक आहे. वैशाख अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि मानसिक शांती मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात येत असल्याने या दिवशी थंड वस्तूचे दान करणे विशेष मानले जाते. पितृतर्पण आणि श्राद्धविधी. अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो. सकाळी स्नानानंतर तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल चंदन आणि फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांच्या नावाने जल आणि काळे तीळ अर्पण करावेत. अर्पण करताना ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. दुपारी 12:01 ते 12:51 या वेळेत पितरांच्या नावाने पिंडदान किंवा श्राद्धकर्म करणे सोयीस्कर आहे. या दिवशी काय दान करावे? या अमावस्येला सत्तू अमावस्या म्हणतात, त्यामुळे सत्तूचे दान आवर्जून करावे. याशिवाय पाणी, भरलेला माठ, फळे, पंखा, तीळ आणि कपड्याचे दान गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना करावे. अमावस्याच्या दिवशी काय टाळावे? या दिवशी कांदा, लसूण किंवा कोणतेही तामसिक अन्न सेवन करू नये. अमावस्येच्या रात्री उशिरा घराबाहेर पडणे टाळावे. लोखंडी वस्तूची खरेदी या दिवशी करू नये. दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाणे टाळावे आणि पूर्णपणे सात्विक राहावे. अशा प्रकारे वैशाख अमावस्येला नियमाचे पालन करून आणि पितरांची सेवा करून तुम्ही त्याचे आशीर्वाद मिळवू शकता, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल.